हॅलो, हाय, नमस्कार अँड वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. ॲक्च्युली तर डेली व्लॉगिंगला मला खूप मजा यायला लागली, कारण तुम्ही खूप छान छान कमेंट्स देता आणि मला कळलं की तुम्हाला खूप आतुरता असते सखीला बघायची मोस्टली. आज म्हणजे आजकाल तर अशा पण कमेंट्स येतात की ताई तू सखीला खूप कमी दाखवते, तिला जास्त दाखवत जा. सो आय ट्राय, म्हणजे ती कॅमेरा फ्रेंडली होते थोडी थोडी, तर मी तिला दाखवेल. तर आज मी अशी छानशी तयार झाली आहे. आम्ही चाललो आहे माझ्या नातवाच्या बड्डेला. तर हो, मी आजी बाबा झालो आहे आम्ही दोघं, कारण निखिल सगळ्यात लहान आहे आमच्या घराण्यात. म्हणजे जवळजवळ ते 19 भाऊ बहीण आहेत. आय डोंट नो एक्झॅक्ट आकडा, बट आईने मला 19 सांगितलं आहे. तर त्यात निखिल सगळ्यात लहान आहे. त्याच्यामुळे माझी पुतणीच पहिली, म्हणजे जी जी पहिली आमच्या घरातली, तीच माझ्यापेक्षा 4-1 महिन्यांनी लहान आहे. तसं आम्ही आजी बाबा पण झालो आहे लवकरच, असं म्हणजे सासू पण होईल मी प्रॉपर. तर आज माझ्या नातवाचा पहिला बड्डे, तर आम्ही आता तिकडे चाललो आहे. आणि अजून आहे खूप काही काही डोक्यात. सो स्टेट येऊन ब्लॉग शेवटपर्यंत. बर्थडेला गेलो पण खूप काही शूट करता आलं नाही, कारण नातेवाईकांमध्ये सारखं कॅमेरा घेऊन उभं राहणं बरोबर वाटत नाही. पण ही एक छोटी झलक जिथे सखी बसलेली होती. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो नाशिकला, कारण बऱ्याच गोष्टी वगैरे घ्यायच्या बाकी होत्या आईंच्या पण. पप्पा गाडीत बसला हे सखीला खूप प्रॉपर कळतं, आणि मला नेत नाही याच्यामुळे तिचा असा चेहरा पडत होता. बट जेव्हा तिला कळलं की आपण फायनली गाडीत बसतोय, तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. सगळ्यात आधी आम्ही माळा घ्यायला उतरलो, आणि यांचे काय भाव आहे, 2100-2200, बापरे. बराच मी बार्गेनिंग केली, बट मला हवं तसं इथे मिळालं नाही. मग म्हटलं बघूयात, कार्डी मारुतीमध्ये नाशिकला बरंच स्वस्त मिळतं, तिकडे जायचं होतं. त्याआधी आम्ही गेलो होतो निखिलच्या मावशींकडे, कारण निखिलला बिर्याणी खायची होती, आणि त्या खूप छान करता. हे तुम्हाला आत्ता जे फोटो दिसतात समोरून त्याच्यावरनं कळत असेल. मी तर इडली फ्राय खाल्लं होतं, आणि मी अशी नॉनव्हेज खात नाही. बऱ्याच जणांना हा प्रश्न होता की मी काय नाही खात का, तर हो, मी नॉनव्हेज नाही खात. बट यांनी सगळ्यांनी खाल्ली मस्त चिकन बिर्याणी. आणि निखिल तर चेहराही वरती करत नाही, जेव्हा चिकन मटन असतं तेव्हा अजिबात नाही. आणि सखीला पण थोडा थोडा पीस खाऊ घातला त्याने बिर्याणीमधला, जो तिखट नव्हता, आणि तिने पण तो प्रॉपर खाल्ला. नंतर तिचा मामा आला होता. हा तिचा छोटासा मामा आहे, आणि आम्ही काकापेक्षा मामाकडे खूप छान खेळत होतो. हे बघून मी निखिलला आणि घरच्यांना चिडवत पण होते की तिला माझ्या माहेरचीच माणसं लागतात म्हणून, कारण ती आर्यनबरोबर खूप छान खेळत होती. मग तिला झोपवून तिथून निघालो आम्ही मार्केटला जायला. यांचे जेवण वगैरे झालंय. मला तर कोणी काही हे नाही आहे, कारण मी व्हेज आहे. पण मी ऑलरेडी खाऊन आले होते, त्यामुळे मावशी सांगितलं काही करू नका. तर आम्ही चाललो गावात, जे बेसिक शॉपिंग करायची ती आईंना आणि सखीला मावशींकडे ठेवलं आहे. आधी आम्ही पप्पांकडे जाऊन गाडी घेऊन येणार होतो, पण निखिल बोला खूप जाय वगैरे होईल, त्यापेक्षा रिक्षाने जाऊयात, थोडं पायी फिरतो. पण आज जे आहे ते मिटवून टाकतो की दिवाळीपर्यंत आम्ही आता नाशिकला येणार नाही. का रे, हा येऊ शकतो दिवाळीनंतर महिन्यात जायला, बट मी तर नाही येणार. आणि मला कंटाळा पण आला आहे. पण आता आज जे घेणं आहे ते खूप मॅन्डेटरी आहे, आणि आईंना आता नाही शक्य गावात जाणं वगैरे, तर आम्ही चाललो आहे आता. खूप दिवसांनी मी गाण्यांच्या रिक्षात बसले, आणि मला आठवलं कॉलेजेस जाताना आम्ही इतक्या रिक्षा सोडून द्यायचो, ज्या रिक्षात गाणी असायचे फक्त त्याच रिक्षात बसायचो. सगळ्यात आधी आम्ही गेलो होतो स्नेहामध्ये, कारण सखीला मला घागऱ्यासाठी कपडा घ्यायचा होता. मी डिरेक्टली जे घागरे बघितले ते खूप महाग होते, 2500-2600च्या रेंजमध्ये. म्हटलं कपडा घेऊन छान शिवून घेऊया, तो परवडतो पण. आणि मी जरा जास्त कपडा घेतला, म्हणजे मला तिला 2 ब्लाऊज शिवता येतील एका घागऱ्यावर. मग ते घेतलं, त्याच्यावर मॅचिंग लेस घेतली. त्याच्यानंतर मग माळा वगैरे घ्यायला गेलो, त्या घेऊन झाल्या. मेन हे होतं जे आईंनी सांगितलं होतं की सगळं विसरा, पण हे घेऊन या, पणत्या, बोळके. परत दिवाळीला जे आपण पट्ट्या वगैरे लावतो, पावलं वगैरे लावतो, ते लावलं. भयानक पाऊस सुरू होता त्या दिवशी गावात. आणि मग इतका असा सायंताराच्या वड्याचा वास यायला लागला. जे नाशिकचे असेल त्यांना माहितीच आहे की नाही इथून कोणी असं जाऊ शकत. सो आणि मी पण खूप दिवसांनी आली होती, तर मस्त साबुदाणा वडा खाल्ला. मला भयंकर आवडतो इथला साबुदाणा वडा. ते सगळं आवरलं, आणि मग आम्ही गेलो नंदिनीमध्ये, कारण निखिलचं पण थोडंफार घ्यायचं होतं. आणि सखीसाठी पण म्हटलं घागरा तर घेऊन झाला होता, पण अजून एखादा ड्रेस ठेवूयात, कारण किती म्हटलं तर पहिली दिवाळी. तिच्या दोघा आजी बाबांना खूप हौस आहे तिच्यासाठी खूप काही काही घ्यायची. आमच्याकडे कोणी लक्ष देईना, पण पोरीचं सगळं नीट चालू आहे. ते सगळं आवरलं. तिथून निघालो आईकडे जायला, कारण माझी पर्स वगैरे मागच्या वेळेस राहून गेली होती आईकडे. सो पप्पांना घेतलं आधी, आणि आईकडे गेलो. आणि तिकडे बघा, गौरी दिदीला बघून आमचा आनंदाचा काहीच पारावार नसतो. सगळं आवरून तिथे निघालो. वहिनी माझ्या दरवेळेस पाय पडते, आणि मला ते खूप आवडतं. ती विचारली तरी मी सांगते अगं तुझं राहिलं म्हणून. बट हे मजाकमध्ये, आनंदात. ते सगळं आवरलं. तिथून PNGमध्ये गेलो, कारण मला सखीसाठी आणि गौरीसाठी काहीतरी घ्यायचं होतं. दिवाळी आहे, गौरीचा बड्डे तसा पुढच्या महिन्यात आहे, पण म्हटलं नाही, दिवाळीला मी दरवेळेस तिला ड्रेस घेते, यावेळेस मला तिला ड्रेस घ्यायचा नव्हता, काहीतरी विशेष घ्यायचं होतं. सखी पण आहे,
दोघं पोरींना मला काहीतरी माझ्या पैशातून घ्यायचं होतं म्हणून मी तिथे गेली होती. मी तुम्हाला लास्टला दाखवते कारण मला इथे खूप जास्त शूट करता नाही आलं. लास्टला मी क्लिअर दाखवते की मी त्या दोघींना काय घेतलं आहे. तिथे गेल्यानंतर सखीची खूप मजा मस्ती सुरू होती. तिथे तिला बरेच जण ओळखतही होते. तिथल्या दादाने तिला टेडी आणून दिला आणि मेन म्हणजे सखीचे जे कानातले होते ना ते आम्हाला तिथूनच घालून यावे लागणार होते. तिला ते हुकचे किंवा फिरकी जी असते ते कानातले तिला घेता येणार नव्हते. सो हा जो दादा आहे तो ट्राय करत होता, त्याला आम्ही मामा मामा म्हणत होतो. सो सखीनी बराच रडारड केली. ऑनेस्टली सांगते सखीने बऱ्यापैकी रडारड केली. कानातलं घालताना तिला तो त्रास होत नव्हता पण कोणीतरी दुसरं तिला हात लावतंय हे तिला सहन होत नव्हतं. बट त्या दादाने खूप छान सांभाळून घेतलं तिला. घ्यायला मी तसं काहीतरी दुसरंच गेली होती पण मी दुसरंच काहीतरी घेऊन आली पोरींसाठी. बट त्यांना आयुष्यभर यूज होईल अशीच काहीतरी गोष्ट घेतली आहे. सो सखीला ते छान घालून घेतलं. तिथून आवरलं. घरी यायला आम्हाला बऱ्यापैकी लेट झालेलं होतं पण ऑप्शनच नव्हतं, सगळं मिटवूनच यायचं होतं. रात्रीचे 2:30 वाजले आहेत. माझी एक झोप झाली आहे आणि मी अचानक उठली आहे. सो शनिवार संपून रविवार सुरू झाला आहे. रात्रीचे 2:30 वाजले. आल शो यू माझा नवरा काय करतो. इकडे सखी झोपली आहे. प्ले बिन उभं केलं आहे. Wondering if we're, well, let me get to that, I guess, and then I'll explain what I'm trying to explain here. So I'm just going to submit a new request in it. त्याचं ऑफिस चालू आहे वीकेंडला. आय हेट दिस. म्हणजे मी अशी लाईफ कधीच नाही जगली आहे वीकेंडच्या कामाची. तेव्हा रात्रभर तुम्ही बघितला असं दिवसभर नाशिकला होता बट कॉलवर होता आणि हे जे आत्ता चालू ते मला अति वाटतं आहे. बट इज व्हेरी वर्कहोलिक. त्याला काही फरक नाही पडत त्याचा. आपण तर झोपणार आहे बघा. दुसऱ्या दिवशी जाऊन निखिलची पण शॉपिंग करून आलो कारण त्याचेच कपडे घ्यायचे राहिलेले होते. फक्त त्याच्यासाठी आम्ही 3 कुर्ते घेतले. काही माझ्या साडीवर मॅचिंग, काही सखीच्या ड्रेसवर मॅचिंग. बघू दिवाळीच्या दिवशी तो कोणासोबत ट्विन करतो आहे बट म्हटलं घेऊन ठेवूयात. जो छान दिसेल तो घालूयात वेळेवर. त्याचे शिवायचे बाकी अजून. त्यानंतर मला खूप भूक लागली होती. जनरली मी उपवास धरते पण आज माझी इच्छा नव्हती. मस्त जाऊन थाळी खाल्ली. त्यात दहीवडा आणि पुरणपोळी होती. सो माझी मजा झाली. ॲक्च्युली मी तिथेच ट्राय करत होती PNGमध्ये शूट करायचं बट तिथले लोक काही म्हणत नव्हते पण माझ्याच पोरी मला काही सुचू देत नव्हत्या. गौरीनी सखीने भयंकर त्रास दिला तिथे. तिची रडारड सुरू होती म्हणून मी पण काही शूट नाही केलं. आणि आता दाखवते. सो हे घेतलं आहे मी गौरीला. हे 4 कळ्यांचं आहे. दिसतं आहे आणि हे ओरिजिनल डायमंड आहे. मी त्यांना सोन्याचं घ्यायला गेली होती आणि त्याला एक छोटासा डायमंड वगैरे हवा होता बट हे प्युअर डायमंड आहे आणि 100% रिप्लेसमेंटवाले आहेत ज्याचं असं प्रॉपर सर्टिफिकेट वगैरे पण येतं त्याच्यासोबत. आणि हे सिंगल पण घेऊ शकता. तुम्हाला वाटलं की एकच काहीतरी घ्यायचं आहे फक्त घरात ठेवायला तर सिंगलही घेऊ शकता. मी हे डबल पेअरमध्ये घेतलं आहे. तर हे गौरीचं 4 याचं आहे आणि जे सखीचं आहे ते 3 याचं आहे आणि गौरीचं जे आहे ते स्क्रूचं आहे. आणि कारण तिला ते फिरकी वगैरे नको होती. स्क्रू कसं तिला स्कूलमध्ये पण काही इश्यू नाही येणार. आणि सखीचं जे आहे ते आपलं मुरणी टाईप जे असतं ना जे मागून पॅक करता येतं त्या टाईप होतं कारण मग तिला फिरकी वगैरे नको वाटत होती आणि ते देत पण नाही जनरली लहान बाळांना. तर हे 2 घेतलेत आणि हे मला दाखवायचं होतं कारण ना या छोट्या छोट्या ज्या गोष्टी ना मला माहिती खूप छोटी गोष्ट आहे जे घेतलं आहे बट मला असं स्वतःच काहीतरी अचीव केल्यासारखं वाटतं जेव्हा मी कोणाला तरी काहीतरी घेते. आणि हे तर माझ्या लेकींसाठी घेतलं आहे. त्याआधी मी हे घेतलं होतं माझ्या आईला. ॲक्च्युली याच्यामागे एक छोटासा किस्सा आहे. जेव्हा दादाचं लग्न होतं आणि वहिनीला सोनं वगैरे करायचं होतं ना तेव्हा आईने पण त्याच्यासोबत एक मोठं गंठण मंगळसूत्र जे काही असतं ते केलं. आणि तिचं जे जुनं होतं ना मग तिचं असं म्हणणं होतं की तिला नाही एवढी सोन्याची आवड की देऊन टाका ते घरात काय करायचं आहे. तर मला तर काही अक्कलही नव्हत्या. मी इंजिनिअरिंगलाच होती. म्हटलं नाही कशाला देता. मी जेव्हा जॉब बीब केला ना म्हटलं माझ्याकडे जेव्हा पैसे येतील ना तेव्हा मी त्याच्यात टाकेल आणि तिला काहीतरी करून देईल. तर ती वेळ काय आली नाही. तिने ऑलरेडी त्याचं काहीतरी घेतलं. बट जेव्हा तिचा 50वा बर्थडे होता ना तेव्हा मलाच असं वाटलं की यार हिला काहीतरी घ्यावं आपण. सो हे मी माझ्या मावशीसोबत जाऊन तिच्यासाठी घेऊन आली होती ॲज अ सरप्राईज की तुला 50 वर्षाचं. आणि मुळात तेव्हा तिचं एक ऑपरेशन पण झालेलं होतं. सो मला तिला काहीतरी द्यायचं पण होतं छान. तर मी तिला हे घेतलं बट मी त्याच्यावरनं खूप बोलणे खाल्ले माझ्या मम्मी पप्पांचे आणि दादाचे. दे आर लाईक की असं नको घेऊ आम्हाला. आणि ते तिने घातलंच नाही. तिने फक्त ते त्या दिवशी घातलं होतं ज्या दिवशी तिचा बर्थडे होता. त्याच्यानंतर ती बोलली की आम्हाला लेकीचं काही नको हे घेऊन जा आणि तिने ते घातलंच नाही. अर्थात मी ते तिच्याच नावासाठी ठेवलं आहे बट मग ते पडून राहण्यापेक्षा मी कधी माझं वापरते कधी हे वापरते. सो जेव्हा मी हे घेतलं होतं ना तेव्हा पण मला
तेव्हा तर मला खूप भारी काही पगारही नव्हता. जस्ट मी जॉब स्विच वगैरे केला होता, पण मी माझ्या सेव्हिंगमधनं घेतलं होतं. तेव्हा पण मला असं वाटलं होतं की यार मी खूप काहीतरी अचीव केलं आहे. आणि आजही मला वाटतं आहे, छोटी गोष्ट आहे, आय नो तुम्ही म्हणाल हे काय करते आहे, बट मला खूप भारी वाटतं. असंच मला निखिलला पण काहीतरी करायचं आहे, बट त्याच्या अपेक्षा खूप मोठ्या आहे, तिथपर्यंत मी अजून तरी पोहोचू शकत नाही. सो हा होता आजचा व्लॉग. तुम्हाला जर आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि आपले पुढचे व्लॉग पण नक्की बघा. मी काहीतरी इंटरेस्टिंग टाकायचं ट्राय करणार आहे. सो स्टे ट्यून आणि असंच प्रेम करत राहा माझ्यावर, निखिलवर आणि सखीवर. थँक्यू सो मच.